सामनाच्या संपादकीयामध्ये काँग्रेसवर सडकून टीका आहे। आजचं जर तुम्ही सामनाचं संपादकीय काळजीपूर्वक वाचाल तर इंडिया आघाडीचं मन मोकळं केलेलं आहे। मन मोकळं करणं म्हणतात, खुले दिल से कुछ बातें होती है वो आपस में होती है। आणि इंडिया आघाडीविषयी आमच्या घटक पक्षातल्या नेत्यांच्या काय भावना आहेत, मग ओमर अब्दुल्लाजी असतील, तेजस्वी यादव असतील, डी राजा असतील, ममता बॅनर्जी असतील, आम्ही स्वतः असू, या सगळ्यांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत। इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी आणि या देशाच्या राजकारणामध्ये अधिक पुढे जावी, ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे। पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे, तो डायलॉग हवा। तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही। शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली। डायलॉग संपला। 2019 साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही, त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला। इकडे आता महाविकास आघाडी सोडून द्या, इंडिया आघाडीमध्ये 30 पक्ष आहेत। साधारण 30 पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे, हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये। इतर सुद्धा प्रमुख नेत्यांनी हा विषय मांडला होता। पण एक मात्र सत्य आहे, जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी सांगितलं, की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली। हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली। नरेंद्र मोदीचं बहुमत संपवून टाकलं लोकसभेतलं। म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे। फक्त संसदेत नाही, संसदेच्या बाहेर सुद्धा आम्ही काम केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते, ती बाब चिंताजनक आहे। आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे। ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे। आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकीचं नाहीये। दिल्ली सारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे, काँग्रेस आहे, आपण लढू शकतो। जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकार्यांच्या बाबतीत जाऊ नये, ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे।